दिनाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने युवकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची एक उत्तम संधी मला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने मी विद्यार्थ्यांपुढे सहकार क्षेत्र, आजची स्थिती, कालची स्थिती आणि उद्याची स्थिती यावर काही भाष्य केलं आणि त्या अनुषंगाने काही मुद्दे आपण सहकाराच्या संबंधाने काय केले पाहिजे याचेही विवेचन मी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। पुढच्या काळामध्ये अर्थातच मानवी जीवनातले जे महत्त्वाचे गुण आहेत, ज्यामध्ये सदाचार, सद्भावना आणि सत्कर्म याचा विचार पुढच्या काळामध्ये सहकारी संस्थांच्या संचालनामध्ये विद्यार्थी आणि युवकांनी सहकारी संस्था स्थापन करत असताना आणि त्यांचं एकंदर संचालन करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे आणि माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन या संपूर्ण जनजीवनाचा, लोकांचा विकास सहकाराच्या माध्यमातून करण्यासाठी, ही देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि समाजामध्ये सुख, शांती, समाधान आणि सहकारातून आपल्याला सुपंथ निर्माण करण्याचा जो विचार आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला। मला खात्री आहे की या विद्यापीठाच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या माध्यमातून हा विचार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये पसरला जाईल। या जिल्ह्याच्या आणि एकंदर राज्याच्या, देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा योगदानाच्या स्वरूपाने विचार होईल। त्या निमित्ताने मी या विद्यापीठाचे कुलगुरू, कॉलेजचे प्राचार्य, कुलसचिव आणि सर्वच या ठिकाणच्या आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पुढची वाटचाल यशाची आणि समृद्धीच जावो अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। जय सहकार।